जय रविदास, जय भीम, जय कांशीराम. संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्यावर जे काही एक नवीन ग्रंथ श्री अण्णासाहेब धाकतोडे यांनी लिहिला आहे, त्या ग्रंथाचे नाव आहे गुरु माऊली रविदास. या ग्रंथामधील अध्याय क्रमांक 4 गुरु रविदास यांची सामाजिक विचारधारा अभंग रूपाने आपल्या समोर सादर करतो. देवळाच्या घंटानादात हरवला जो जनवाद, रविदासांनी दिला पुन्हा श्रमधर्माचा सुस्वाद. जातपातच्या भिंती उंच माणुसकी अडवली, संत विचारांची भिंत ती पहिल्यांदा हादरली. धर्म म्हणजे कर्म सांगती, नुसते ग्रंथ नव्हे, भुकेल्या पोटी देव दिसे हेच खरे ठावे. जो श्रम करी तो पूज्य ठरे, ही संतांची वाणी. राजा असो की चर्मकार, एकच माणूस जाणी. सत्तेच्या सिंहासनावर संत कधी बसले नाही, ते उभे राहिले झोपडीत श्रमिकांच्या सई. वेदांच्या ओळीपेक्षा श्रमाचा घाम पवित्र, रविदासांनी शिकवले मानव धर्म सुचरित्र. देव नसे दगडात कैद, नसे मंदिरात बंद, तो वसे माणसात जिवंत, हेच संतांचे छंद. जेथे अन्याय तिथे अधर्म, संतांनी सांगितले, न्यायासाठी उभे राहणे भक्तीचे मौल ठरले. ब्राह्मणत्व जन्माने नव्हे, कर्माने ठरवी, ही शिकवण समाजाला नवी वाट दाखवी. रविदासांचे शब्द म्हणजे तलवार नसे, विचारांच्या धारांनी अन्याय नासे. धर्माच्या नावाखाली जो शोषण करी, संत विचारांच्या प्रकाशात त्याची मुखवटे गळी. समतेचा हा महामंत्र गुरु रविदासांनी दिला, शतके दाबलेला आवाज उभा केला. चर्मकाराची ओळख नसे, फक्त जोडा शिवणारा, तो समाजाचा आधार, इतिहास घडवणारा. श्रम म्हणजे लाज नव्हे, अभिमानाची खून, ही शिकवण आजही बहुजनांची शान. मंदिर मशिदीपेक्षा मोठा माणसाचा जीव, हे सत्य सांगताना संत झाले जिवंत शिव. देवासाठी माणूस मारणे हा धर्म कसा, माणसासाठी देव शोधणे हाच संतांचा ठसा. गुरु रविदासांचे विचार म्हणजे क्रांतीची पहाट, अंधार फाडून समाजाला दिली नवी वाट. जात नाहीशी झाली नसती, विचारन रुजले असते, म्हणूनच संतवाणी आजही तेजाने पेटले असते. देवाच्या नावाने अन्याय संतांना मान्य नाही, धर्माच्या नावाने भेद करणे हाच अधर्म ठराई. हातातील घाम तेच गंगेचे जल, ही दृष्टी देऊनी संतांनी बदलला सामाजिक कल. ग्रंथ नव्हते हातात त्यांच्या, अनुभव होता मोठा, म्हणूनच त्यांचा धर्म सर्वसामान्यांचा सोपा. रविदास म्हणती माणूस मोठा जातीपेक्षा श्रेष्ठ, ही शिकवण स्वीकारली तर समाज होईल श्रेष्ठ. देव नसे फक्त वर बसलेला, दूर कुठे आसनात, माणूस माणसाशी समतेने तेथेच देव वसत. शोषितांचा आवाज बनले संतांचे विचार, आजही त्या वाणीला धार, काळही मानी हार. धर्माचा गाभा सांगताना संत झाले निर्भीड, सत्तेला न घाबरता बोलले ते थेट. ज्यासी देव दिसे माणसात, तोची खरा भक्त, ही ओळख समाजाला रविदासांनी दिली रास्त. पुस्तकात बंद न राहता विचार चालता हवा, रविदासांचा धर्म म्हणजे जगता येणारा ठेवा. नव्या काळात जुने प्रश्न अजून तसेच, म्हणूनच संत विचार आजही तितकेच. समतेशिवाय स्वातंत्र्य अपूर्ण आहे रे,
ही जाणीव समाजाला संतांनी दिली खरे. समतेशिवाय स्वातंत्र्य अपूर्ण आहे रे, ही जाणीव समाजाला संतांनी दिली खरे. रविदासांची सामाजिक दृष्टी आजची गरज, कारण अन्याय अजूनही बदलतो फक्त वेश. धर्म म्हणजे मानवता हे संतांचे सूत्र, याशिवाय बाकी सारे कर्मकांडांचे मूर्त. श्रमाला मिळे प्रतिष्ठा तेव्हाच समाज उभा, पिढ्यानपिढ्या ही शिकवण जपावी श्रद्धेने सदा. रविदासांचे विचार म्हणजे केवळ रविदास नाही, ते भविष्य घडवणारे जिवंत सत्यपाही. आजही जर समाजात भूक अन्याय वेदना, तर संतवाणी सांगते लढा अजून संपेना. देवाच्या नावाने भेद संपवण्याचा काळ, रविदासांची वाट चालणे हाच खरा उद्धार. संतांचे शब्द म्हणजे शोषितांची ढाल, त्याच विचारांनी मिळे समाजाला बळ विशाल. माणसाची किंमत ठरे त्याच्या कर्मावर, जन्मावर नव्हे कधीच हे संतांचे उत्तर. समतेचा झेंडा उंच रविदासांनी धरिला, म्हणूनच इतिहासात तो विचार अजरामर ठरला. धर्म जर माणुसकी सोडतो तो धर्म नसतो, माणूस जोडतो तो धर्म तोच खरा ठरतो. रविदासांची सामाजिक वाणी आजही जिवंत, कारण ती बोलते माणसाची वेदना अनंत. श्रमिकांच्या घरी देव संतांनी आणला, म्हणूनच बहुजनांचा धर्म अधिक मजबूत झाला. देवळाच्या सावलीत नाही समाजाचा उद्धार, तो होतो झोपडीतून हे संतांचे विचार. रविदासांचे शब्द म्हणजे अन्यायावर वार, शांतपण अचूक सामाजिक शस्त्रधार. माणुसकीचा हा धर्म काळाला न जुमनता, आजही तितकाच तेजस्वी रविदास विचारता. समतेचा हा दीप पेटला शतकांपूर्वी जरी, तरी आजही उजळवितो समाजाची वाट खरी. जात धर्म पंथ यांच्या पलीकडे जाऊन, रविदासांनी माणूस ठेवला केंद्रस्थानी येऊन. धर्म जर अन्याय शिकवी तो धर्म खोटा, हे निर्भीड सांगतांनी संत झाले मोठा. रविदासांचे विचार म्हणजे शांत क्रांती, जिचा परिणाम आजही समाजावर दिसती. शोषितांविरुद्ध उभे राहणे हाच धर्म ठरावा, ही शिकवण समाजाने मनाशी धरावा. माणसात देव पाहण्याची दृष्टी दिली संतांनी, म्हणून त्यांच्या विचारांना नाही काळाची मर्यादा जाणी. समतेचा हा वारसा जपला पाहिजे, नाही तर पुन्हा अंधार समाजावर येईचे. रविदासांचे सामाजिक तत्वज्ञान आजही मार्गदर्शक, कारण ते माणसाला ठेवते केंद्रस्थानी निश्चयक. धर्माच्या नावाने हिंसा संतांनी नाकारली, मानवतेची वाट दाखवून समाजाला सावरली. संतांचा धर्म म्हणजे प्रश्न विचारणे, अन्याय पाहून गप्प का भर बसणे. रविदासांनी शिकवले समतेचा व्यवहार, फक्त बोलण्यापुरता नव्हे जगण्याचा आधार. आजही बहुजन समाज शोधतो नवी वाट, संतांनी दाखवली ती विचारांची पहाट. देवाच्या नावाने अन्याय संपवण्याचा काळ, रविदासांची सामाजिक शिकवण आजची मशाल. श्रमिकांचा सन्मान झाला तेव्हाच धर्म जिवंत, ही शिकवण संतांनी दिली काळाच्या पुढे चालत. रविदासांचे विचार म्हणजे समाजाचा आरसा, ज्यात दिसे आपले दोष आणि सुधारण्याचा विश्वास. धर्म जर माणूस घडवतो तोच खरा धर्म, रविदासांचे तत्वज्ञान याचाच मर्म. समतेच्या या महामार्गावर चालणे आपले काम, रविदासांची वाट धरली तर समाजाचा राम. आजही समाजाला हवे संत विचारांचे बळ, कारण अन्यायाचे रूप बदलते फक्त चेहरा कल. रविदासांची सामाजिक दृष्टी काळ ओलांडुनी, आजही तीच मार्गदर्शक जगाला प्रकाशुनी. धर्माचा खरा अर्थ संतांनी सांगितला तो
म्हणजे माणसासाठी माणूस उभा ठाकला. श्रम समता मानवता हेच धर्माचे सूत्र, याशिवाय बाकी सारे आडंबराचे मूर्त. रविदासांची सामाजिक विचार ठेवूया जिवंत, कारण त्यातच आहे बहुजनांचा भविष्य अनंत. समतेचा हा विचार रुजूया घराघरात, तेव्हाच समाज बदलेले शांत ठाम हृदयात. रविदासांची सामाजिक वाट चालणे गरजेचे, कारण त्याशिवाय समाज राहील अपूर्ण खरेच. समतेच्या या विचारावर प्रकरण येथे संपे, पुढील सुखद प्रवासासाठी नवे क्षितिज उघडे. सतनाम सतनाम सतनाम. जय गुरु रविदासजी. चौथ्या अध्यायामधून तुम्हास संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची सामाजिक विचारधारा सांगण्यात आली, वाचून दाखवण्यात आली. ती आपल्यासाठी सामाजिक जीवन बदलण्यासाठी किती आवश्यक आहे हे आपण याच्यामधून समजून घ्या. या ग्रंथाची भाषा एकदम सामान्य सोपी असून ते आपण स्वीकाराल ही अपेक्षा. धन्यवाद.